प्रेक्षकांनो, आज तर मालिकेमध्ये सगळं काही रडच दाखवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खूपच इमोशनल असा रिव्ह्यू होता. काल आपण बघितलं त्या माई म्हणतात की मॅडमनी आम्हाला इथेच थांबायला सांगितलं आहे, त्या गाडी पाठवणार आहेत. सई म्हणत असते मला काही जायचं नाही आहे तिथे मुक्ता आंटी, आणि तेवढ्यात तिला तिचा पप्पा दिसलाय. ती धावतच सागरकडे जाते आणि म्हणते पप्पा मला इथे नाही राहायचं आहे, मला घेऊन चल ना रे पप्पा, मी शहाण्यासारखी वागीन, पसारा करणार नाही, तू सांगील ते सगळं ऐकील मी, चल ना रे पप्पा. बिचारा सईला ही शिक्षा वाटते. प्रेक्षकांनो, किती वाईट ना, एखाद्या लहान लेकराचे एवढे हाल बघवत नाही बाबा. त्यामुळे ना मला जरा उशीर झाला हा रिव्ह्यू द्यायला. तो मिहीर म्हणत असतो बाळा पप्पाला काम आहे ना, जाऊ दे पप्पाला. सागर तिच्याशी काहीच बोलत नाही, कारण सागरला खूप वाईट वाटत असतं. सागर फक्त एवढंच म्हणतो की 12 दिवसात तिला आणेल, सांग मिहीर समजावून. मिहीर तिला समजवतो आणि सागर हॉर्न वाजवत असतो जोरजोरात गाडीचा, आणि मिहीर आणि सागर निघून जातात. सईला खूप वाईट वाटतं. तिच्या हातातनं तो टेडीसुद्धा खाली पडतो आणि ती रडायला लागते. किती एकटं पडलं आहे प्रेक्षकांनो हे लेकरू बिचारं. लहानपणी असं एकटेपणा असणं ना खूप वाईट गोष्ट प्रेक्षकांनो, खूप वाईट गोष्ट. त्या मुक्तालासुद्धा फार वाईट वाटते. ती मनात विचार करते हा असा कसा बाबा आहे, ही मुलगी एवढी रडते तरी पण त्याला थोडा पण पाझर फुटत नाही आहे, हा नापासच राहील नेहमी. तर आता प्रेक्षकांनो, ही सई मुक्ताला जवळ घेते आहे, खूप रडत असते ती, आणि मुक्ताला पण फार वाईट वाटत असतं. मग सई म्हणत असते मुक्ता आंटी मला नाही जायचं आहे ग तिकडे. मग मुक्ता म्हणते ए माझं पिल्लू, शहाणा आहे की नाही ते. आणि मुक्ता स्वतः मग सावनीच्या घरी जाते सईसाठी. आता इकडे हे वकील म्हणत असतात तुम्ही काळजीच करू नका, मला फक्त 12च दिवस द्या, मी तुमच्या नातीला तुमच्या घरी नक्की आणेल. तर आता ह्या इंद्राताई म्हणतात की आणेल काय, आणावंच लागेल तुम्हाला. ते वकील म्हणतात तुमची मुलगी इथे खुश आहे ना, असं आपल्याला दाखवावं लागेल. तेव्हा इंद्राताई म्हणतात खुश आहे काय, खुशच आहे माझी सई इथे, त्यात शंकाच नाही आहे. पण त्या मिसेस सावनी कोळी, आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात इंद्राताई खूप चिडतात आणि म्हणतात कशाची मिसेस सावनी, इथे दुसरी कोणी मिसेस कोळी नाही आहे, इथे फक्त मीच मिसेस कोळी आहे. ती अवदसा निघून गेली या घरातून, तिला पोरीबद्दल काही वाटतंय का? 6 महिन्याचं लेकरू सोडून गेली ती, माझ्या सागरला सोडून गेली ती. आणि इकडे ही मुक्ता सावनीच्या घरी आली आहे आणि या सई म्हणत असे मुक्ता आंटी मला माहिती आहे तू मला सोडून जाणार आहेस आता इथे सोडून, मला नाही राहायचं इथे, मला घेऊन चल ना गं तुझ्याबरोबर. पण मुक्ता तिला खूप गोड समजवते, ए बेटा असं नाही करायचं, हे बघ मुक्ता आंटी तुझ्याजवळ राहणार आहे थोड्या वेळ, पण मुक्ता आंटीला पण कामं असतात की नाही, काम संपलं की पुन्हा मुक्ता आंटी तुझ्याकडे येईल. सई तिला म्हणते पिंकी प्रॉमिस, मग मुक्ता म्हणते हो पिंकी प्रॉमिस. इथे ना प्रेक्षकांनो, ह्या इंद्राताई जे सांगतायत की आई कशी असते तसं तसं तिकडे ती मुक्ता सईशी वागत असते असं त्यांनी दाखवलंय. इंद्राताई म्हणत असतात आमच्या काळजाचा तुकडा आम्हाला परत द्या, आमच्या घराचं हसू द्या, तुम्ही त्या जजला काही सांगावं वकील साहेब, आमची सई इकडे परत आणा. इकडे ही मुक्ता सईला म्हणत असते तुझी रूम खूप मोठी आहे ना, तुझ्याकडे खूप टॉयज आहेत का गं सई, मला दाखव ना, बघायचे आहेत मला. मग सई आपुलकीने तिला रूममध्ये घेऊन जाते आणि सगळे टॉयज दाखवते. इंद्राताई म्हणत असतात फुटलेलं नशीब लेकराचं जोडते ना ती असते आई. मुक्ता इकडे सईची रूम बघते आणि म्हणते किती छान आहे रूम सईची, सईच्या रूममध्ये तर सगळंच आहे. सई म्हणत असते पण माझी मुक्ता आंटी नाही आहे ना. मुक्ताला फार वाईट वाटत असतं. इंद्राताई म्हणत असते आईनं पोराच्या डोक्यावरून हात फिरवला ना की सगळा पोराचा त्रास आपल्याकडे घेते, तिला म्हणतात आई. मुक्ता तिची ओढणी सईच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते हे बघ पिल्लू, आता कशी गोड दिसतेय माझी प्रिन्सेस, हे बघ प्रिन्सेस अशी सॅड असते का, आपण आता फोटो काढूया, प्रिन्सेस सॅड आहे ना, हॅपी हो बरं प्रिन्सेस, किती गोड दिसतेस तू प्रिन्सेस सारखी. मग मुक्ता तिचा एक छान सेल्फी काढते आणि म्हणते तुला आवडली ना ही ओढणी. मग आता मुक्ता आंटीची आठवण आली की ही ओढणी तुझ्याकडेच ठेवायची, मी ही ओढणी तुझ्यासाठी इथेच ठेवते हा सई बेटा. माझी आठवण आली ना की ही ओढणी पांघरून घेत जा, मग तुला असं वाटेल की मुक्ता आंटीने खट्ट मिठी मारली आहे तुला. आणि मुक्ता तिच्याशी खूप वेळ तिथे खेळते. आणि इथे ते टायटल सॉन्ग प्ले करण्यात आलंय, ते फारच भारी आहे प्रेक्षकांना, ऐकायला सुमधुर वाटतं. इंद्राताई इकडे सांगत असतात त्या सावनीला आई या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का, सगळ्याचा बाजार मांडून ठेवलाय तिने नुसता, माझ्या सागरला हरवण्यातच सुख शोधते ती बाई. स्वतःच्या सुखापेक्षा पोराचं हसू जिला जास्ती किमतीचं वाटतं ना ती असते आई. आता मुक्ता इकडे सईला घास भरवतीये, तिला हसवायचा प्रयत्न करतीये आणि तिच्यासोबत खूप छान दिवस घालवतीये. असं म्हणायला हरकत नाहीये की सईच्या ओठावर तिने तात्पुरतं का होईना पण सुख आणलंय. इंद्राताई मनापासून म्हणत असतात देवा या सावनीसारखी आई कोणाला नको रे मिळायला, माझी एकविरा आई मला आशीर्वाद दे, माझ्या सईच्या
माझ्या सईला अशी आई दे की तिला ती जीव लावेल, तिला जन्म जरी दिला नसेल तरी ती आईसारखा सांभाळ करेल, आईची माया देईल. आणि इकडे ऑलरेडी सईला तिची मुक्ताई मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे प्रेक्षकांनो. अप्रतिम भाग आहे आजचा, नक्की बघा. पण काही आहे ना, शेवटी जायची वेळ येतेच. मुक्ताने खूप सुंदर दिवस घालवला आहे सईबरोबर, पण आता जेव्हा जायची वेळ येते तेव्हा सई फार इमोशनल होते. आता मुक्ता जेव्हा जात असते तेव्हा सई तिला घट्ट धरून ठेवते आणि म्हणते, मुक्ता आंटी जाऊ नकोस न गं. आता त्या माई पण म्हणतात की तुम्हाला खूप त्रास झाला नाही. आता इकडे इंद्राताई म्हणत असतात, सांभाळ करणारी आई जन्म देणाऱ्या आईपेक्षाही फार मोठी असते रे. जन्म देणारी आई तरी एकदाच कळ सोसते, पण सांभाळणारी आई रोज रोज त्रास सहन करते. इकडे मुक्ता म्हणत असते, नाही हो, इतक्या गोड बाळासाठी मी त्रास कसला, किती गोड आहे हे बाळ, ही खूप गोड आहे हो, हिला प्रेमाने सांगा, हिला रागवू नका. म्हणजे सावनी मॅडम तर घेतीलच काळजी, पण तुम्ही विशेष काळजी घ्या हं माहितीची. पण सई काही मुक्ताला सोडायला तयार नाहीये. मुक्ता जेव्हा निघालेली असते तेव्हा सई तिला पुन्हा घट्ट मिठी मारते. मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता मुक्ता सईला समजवते, ए सई बाळा, ए पिल्लू, असं करून कसं ग चालेल, अशी कशी थांबू शकेल मी, ते सांग बरं. जाऊ करे राजा मी. सई मात्र तिला सारखी नाही म्हणून तिला बिलगत असते. मग मुक्ता तिला म्हणते, ए राजा, मुक्ता आंटीने काय सांगितलंय, ही ओढणी घ्यायची, मग माझी आठवण येईल ना की मी तुझ्या जवळच असेल. आणि सई बाळा, तू एकटी नाहीयेस, सगळे तुझ्या सोबत आहेत. माझी सई स्ट्रॉंग आहे की नाही, खूप स्ट्रॉंग गर्ल आहे माझी सई. मी नक्की परत येईल हं राजा, तू स्माईल दे ना मला, मी कशी परत जाणार. पण जड अंतःकरणाने मुक्ता निरोप घेते सईचा. आता तिथेच मुक्ता रडत असते दारात उभी राहून, आणि सई मात्र खूप नाराज झाली आहे प्रेक्षकांनो. इतकं इमोशनल चित्रीकरण करणं म्हणजे गंमत नाही आहे प्रेक्षकांनो. काय सुरेख म्हणजे सुरेखच हावभाव आहेत मुलीचे. या मुक्ता समोर असूनही तिने मुक्ताची ओढणी घट्ट धरली आहे. अशी लहान लेकरं आईच्या मायेसाठी किती आसुसलेली असतात ना प्रेक्षकांनो. खूपच सुरेख दाखवलंय हो त्यांनी, खरंच डोळ्यात पाणी आलंय. इंद्राताई म्हणत असतात, माझ्या पोराला चांगली बायको आणि माझ्या सईला चांगली आई नक्की शोधेल मी. माझी एकविरा आई नक्कीच न्याय करेल, माझं ऐकेल ती. तुम्ही बघा वकील साहेब, 12 दिवसात एकविरा आई या घराचं नशीब बदलेल आणि काहीतरी चमत्कार घडेल, हे घर पुन्हा असू लागेल. आता सागर वकिलांना सांगतो की एनी कॉस्ट 12 दिवसात माझी मुलगी माझ्या घरी पाहिजे मला. इकडे ह्या माधवीताई कशाचं तरी किस करताय, काकडी वगैरे काहीतरी किसताय बहुतेक. आता हे पुरू बाहेरून उन्हाने घामाघूम झालेले असतात. आता माधवीताई म्हणतात, अरे बाबा, घरात आपण AC लावला की त्या प्रतीकसाठी, पण त्या AC मुळे घरातला ताप कमी झाला, पण आपल्या आयुष्यातल्या तापाचं काय रे, तो मात्र आपण वाढवून बसलो. जाऊ दे बाबा, नकोत आता त्या आठवणी. आता त्या पुरूंनी एक इन्व्हलप उघडलंय, काहीतरी आलंय मुक्तासाठी. त्या चाइल्ड केअर ॲडॉप्ट सेंटरमधून लेटर आलंय आणि त्यात त्यांनी रिजेक्ट केलंय, मूल दत्तक देण्यासाठी त्यांनी रिजेक्ट केलंय मुक्ताला. तर आता माधवीताई विचारतात, काय रे, काय झालं पुरू. आणि त्यासुद्धा ते इन्व्हलप वाचतात आणि त्यांनाही धक्का बसतो आणि पुरू तर रडायलाच लागतात. मुक्ताचे वडील म्हणतात, काय माझ्या मुक्ताच्या नशिबात वाढून ठेवलंय ग हे सगळं. माधवी, अगं तिला दिसू देऊ नको बरं का हे सगळं. आणि आता त्यांनी ते झाकून ठेवलंय लेटर. तितक्यात मुक्ता आली आहे, बेल वाजलेली असते दाराची. माधवीताई घाईघाईनेच ते लेटर लपवून ठेवतात आणि दोघंही सारवासारव करायला लागतात. ए मुक्ता, आलीस का तू, बरं झालं. अगं मी काकडीची कोशिंबीर केली आहे, पापड तळू का तुझ्यासाठी. मुक्ता म्हणते, हो आई चालेल. पुरू म्हणतात, अगं मुक्ता बघ ना, तुझी आई केव्हाचा चहा मागतोय, देतच नाहीये मला. अगं 2 बिस्किटं पण हवी होती, तू सांग ना गं जरा समजावून. मुक्ता म्हणते, काय चाललंय तुमचं हे. माधवीताई म्हणतात, अगं काही नाही, ऐकतच नाही बघ पुरू. आता जेवायची वेळ आहे आणि चहा मागतो. मी काय करते, 51 कप चहा एखाद्या पिंपात तयारच करून ठेवते, म्हणजे नेहमी याला चहा लागला की पिल तो. मुक्ता म्हणत असते, तुमचं काय चाललंय दोघांचं. माधवीताई म्हणतात, काही नाही. पुरू म्हणतात, काही नाही ग, का असं का विचारतीस तू. दोघंही म्हणतात, अगं जा मुक्ता, हातपाय तोंड धुवून नाही तर आंघोळ करून ये ना. मुक्ता म्हणते, अगं आई मी AC गेली आहे आणि AC गाडीतच आली आहे, मला कसला घाम आलाय का, आणि मी फ्रेशच आहे. पण माधवीताई जरा जास्तीच सारवासारव करायला लागतात. हा पुरू बघ ना, ऐकतच नाही. जा पुरू, पटकन घे बरं सगळी ताटं वगैरे, म्हणजे आता भूक लागली असेल ना मुक्ताला पण. पुरू म्हणतात, हो 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 बरोबर आहे तुझं, मी करतो सगळं. आता मुक्ता यांच्याकडे ऑब्झर्व करते आणि म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं. मागच्या वेळी पण तुम्ही मला मुलगा बघितला होतात ना, तेव्हा असंच करत होतात सारवासारव. माधवीताई म्हणतात, अगं काही नाही काही नाही. आणि पटकन त्यांनी ते इन्व्हलप ना एका पेपरमध्ये रॅप केलंय आणि मागे लपवत आहेत त्या. मुक्ता म्हणते, आई तुझ्या हातात काय आहे, बघू दे मला. अगं बघू तर दे. आणि मुक्ताने ते लेटर बघितलंय आणि ती म्हणते, अगं हे चाइल्ड
केअरमधलं लेटर आहे, तू लपवतेस काय आई माझ्यापासनं? आणि ते लेटर तिने वाचलं आहे आणि तिला खूप मोठा धक्का बसला आहे. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की मुक्ता खूप रडत असते आणि म्हणत असते, आई त्यांनी सांगितले की मी आई व्हायला पात्र नाही आहे गं. आणि ती रडतच खाली बसली आणि तोच प्रोमो दाखवला आहे. सागर तिला म्हणत असतो की खरंच तुम्ही आई होण्याच्या लायकीच्या नाही आहात, म्हणजे पात्रतेच्या नाही आहात. आता कळलं का तुम्हाला आपलं लेकरू स्वतःपासून लांब गेल्यावर कसं वाटतं? पण आता सागरला अचानक अशी जाणीव होते की तो काहीतरी चुकीचं बोलून गेलाय, म्हणून तो तिच्या डोक्यावरनं हात फिरवायला जातो आणि त्याला असं वाटतं की अरे रे, ही तर परस्त्री आहे, आपण हे काय करतोय? म्हणून त्याने त्याचा हात पुन्हा मागे घेतलाय. प्रेक्षकांनो, आता सईची मुक्ताई कशी होणार हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर तुम्हाला आवडला ना रिव्ह्यू, मग लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. खूप सारे प्रेक्षक अजूनही चॅनलला सबस्क्राईब न करता बघतायत, प्लीज असं करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आणि रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की लाईक कमेंट करून सांगा. धन्यवाद.